विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या गजानन महाराज यांचा पालखी सोहळा 700 वारकऱ्यांसोबत 2 जूनला शेगाव येथून प्रस्थान करणार आहे। 2 जून रोजी भवरद अकोला येथील मुक्कामानंतर पालखी पुढे प्रस्थान करणार आहे। शेगाववरून निघणारी पालखी नागझरी, कसुरा, पारस येथे पोहोचणार असून पालखीमध्ये सहभागी झालेले असंख्य वारकरी हे वारीत पायी चालत असल्यामुळे कसुरा फाटा ते कसुरा दरम्यान असलेल्या गिट्टीमुळे गाव वारकऱ्यांच्या पायाला इजा पोहोचू शकते। दरवर्षी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी व दिंडी प्रस्थानाला केवळ 1 आठवड्याचा अवधी उरला आहे। असे असतानाही अद्याप अकोला ते शेगाव दिंडी मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेतच आहे। याचा फटका पायदळ वारकऱ्यांना बसणार आहे। संपूर्ण विदर्भाचे दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूर करता शेगाव मार्गे अकोला असा प्रवास कळंबा कसुरा या दिंडी मार्गाने दरवर्षी करीत असतो। मात्र या मार्गाचे काम अर्धवट असल्यामुळे व कसुरा फाटा ते कसुरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात गिट्टी टाकलेली आहे। या गिट्टीमुळे वारकऱ्यांच्या पायाला इजा पोहोचण्याची शक्यता असताना कंत्राटदारांकडून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे। गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला लवकर पूर्ण करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, मात्र याचा फायदा झालेला नाही। परिणामी रस्त्याचे काम अजूनही सुरूच आहे। अवघ्या आठवडाभरावर वारी येणार असल्याने रस्त्याचे काम होईल की नाही याची साशंका आहे। श्री संत गजानन महाराजची जे पालखी आहे शेगाववरून पंढरपूरसाठी अकोला मार्गे जात असते। गेल्या 8 वर्षाच्या आधी या रस्त्याचं खोदकाम केलं होतं कंत्राटदारांनी आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की त्याची हद नाही आहे। श्री संत गजानन महाराजच्या भक्तांना सुद्धा या ठिकाणी सोडलं जाऊन नाही राहिलं। आता 8 दिवसातच पालखी आहे, पण रस्त्याची अवस्था अशी आहे की अजूनही कुठे काम चालू आहे, कुठे कसं अत्यंत कासवगतीनं काम चालू आहे आणि याचं जे 90% काँक्रिटीकरणाचं काम आहे त्याच्यावरून पालखी जाते ते अजूनही बाकी आहे। ते कुठलंच म्हणजे याचं डांबरीकरणच तर झालं नाही। सिल्वर कोटिंग बाकी आहे, डांबरीकरण बाकी आहे, काही ठिकाणी असे पॅचेस 1-1, 2-2 किलोमीटरचे आहेत आणि काँक्रिटीकरणाचं पूर्ण काम बाकी आहे। कंत्राटदार, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी याच्यावर समाधानकारक आणि जे कासवगतीने काम आहे ते असंच कासवगतीने चालू आहे, समाधानकारक कारवाई चालूच नाही।